नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी विषयातील व्याकरण विभागातील एक नवीन प्रकार शिकणार आहोत. तो म्हणजेच शब्दांच्या जाती. मराठी विषयासाठी जर आपल्याला पूर्णपणे तयारी करायची असेल तर व्याकरण, लेखन विभाग, पद्य, गद्य आणि स्थूल वाचन याचा नियमित अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यापैकी व्याकरण एक असा भाग आहे ज्याला एक वेळेस आपण शिकून समजून घेऊ शकतो, पण जर ते नियम लक्षात राहिले तर आपण व्याकरणात कधीच मार्क गमावू शकत नहीं. यस स्टूडेंट्स, ग्रामर ये एक ऐसा पार्ट है जिसके रूल्स अगर एक बार आपको समझ में आ गए, आपने याद रख लिए, तो ग्रामर में आपके मार्क्स जाएंगे ही नहीं. एंड ऐसे ही ग्रामर में फुल स्कोर करने के लिए आपको आज रूल्स भी समझने हैं एंड वो याद रख के रेग्युलरली प्रैक्टिस भी करनी है. कारण व्याकरण एकदा समजलं की आपल्याला वाटतं अरे मला सगळं आलं, मग आपण व्याकरणाला हात लावत नाही आणि इथेच आपण चुकतो. व्याकरण एकदा आलं तरी मला एक एक दोन दोन दिवसांनी त्या व्याकरण प्रकारांचा सराव करणं आवश्यक आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवलं पाहिजे. अशाच व्याकरण प्रकारातील आज आपण एक विषय शिकतोय, तो म्हणजेच शब्दांच्या जाती. शब्दांच्या विविध जाती असतात, विविध प्रकार असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या जाती आपण जो आता विषय शिकणार आहोत त्याला सुरुवात करूया एका बेसिक प्रश्नापासून. तो प्रश्न म्हणजेच येस तुमच्या स्क्रीनवर आहे, शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे काय? तुम्ही म्हणाल शब्द म्हणजेच वर्ड. हे फक्त ट्रान्सलेशन झालं इंग्रजीमध्ये, पण नाही. शब्द म्हणजेच विविध अक्षरांच्या समूहापासून तयार झालेला एक भाग. येस स्टुडंट्स, विविध अक्षरांना जोडल्यानंतर तयार झालेला तो असतो शब्द. पण कोणताही अक्षर कशाही पद्धतीने एकमेकांपुढे ठेवलं तर शब्द तयार होणार नाही. एक उदाहरणच देतो ना तुम्हाला. उदाहरण तुमच्या स्क्रीनवरच आहे. अ य ज. अ य ज ही तीन वेगवेगळे अक्षर आहेत. पण मला सांगा, अ य ज या तीन वेगवेगळ्या अक्षरांपासून अयज हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? नाही. जय अ, ज य अ असा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो का? तोही नाही. अच्छा, अजून एक प्रकार बघूया. य ज अ, यज अ असा शब्द अर्थपूर्ण तयार होतो का? तोही नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त होऊ शकतो. मग त्याचा क्रमही तेवढाच आवश्यक आहे. त्यावरून अजय हा शब्द तयार होतो. म्हणजे शब्द तयार करण्यासाठी फक्त अक्षरांचा समूह नाही तर अक्षरांचा अर्थपूर्ण समूह आवश्यक आहे. आलं का लक्षात? येस, अर्थपूर्ण समूह. ग्रुप ऑफ लेटर विच हॅज मीनिंग, इट इज कॉल्ड ॲज अ वर्ड. शब्द. असेच शब्द आपण बोलताना वापरतो, आपण ऐकतो, आपण लिहितो, आपण वाचतो. ऐसे अलग अलग वर्ड्स हम बोलते हैं, पढ़ते हैं, सुनते हैं, लिखते हैं, बट इन्हीं वर्ड्स को वैसे तो अलग अलग टाइप्स में समझा गया, पढ़ा गया. याच शब्दांचे आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. आणि या शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे विविध प्रकार. मग आपण बोलताना वापरणारे शब्द किंवा आपण लिहितो तेव्हा वापरणारे शब्द हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आज आपण समजून घेऊया. शब्द याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. कोणकोणते दोन प्रकार आहेत? तर विकारी आणि अविकारी. आता विकारी
आणि अविकारी हे जे शब्द आहेत ना, या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. विकारी म्हणजेच सव्यय. विकारी म्हणजेच सव्यय. सव्यय म्हणजेच काय? बदलणारे शब्द. विकारी सुद्धा याचा अर्थ तोच होतो, बदलणारे शब्द. मग ह्याला विकारी का म्हटलं गेलं याचं कारण सांगतो. विकार, विकार या शब्दाचा एक अर्थ असाही होतो बदल. बदल म्हणजेच चेंज. मग बदलणारे शब्द म्हणजे ज्यामध्ये विकार घडून येतो किंवा विकार दिसतो, दिसून येतो, त्या शब्दाला विकारी शब्द म्हणतात. पण काही शब्दांमध्ये हा विकार, हा बदल होतच नाही. मग अशा शब्दांना आपण काय म्हणणार? येस स्टुडंट्स, अविकारी शब्द, बदल न होणारे शब्द. विकारी शब्द म्हणजेच सव्यय आणि अविकारी शब्द म्हणजेच अव्यय. चला, हे मुख्य दोन प्रकार आहेत. याचेही उपप्रकार आहेत, ते आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. चला वळूया पुढे उपप्रकारांकडे. विकारी म्हणजेच सव्यय. या सव्ययांचे उपप्रकार आहेत 4. कोणकोणते? नाम म्हणजेच नाउन, सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन, विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आणि क्रियापद म्हणजेच वर्ब. हे झाले विकारी सव्यय. या सव्ययाचे एकूण 4 प्रकार. आता आपण पाहूया अविकारी शब्द म्हणजेच अव्यय. अव्ययमध्ये सुद्धा एकूण 4 प्रकार आहेत. सॉरी, अव्यय अविकारी शब्दाचे हे जे 4 प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रकार क्रिया विशेषण अव्यय, ऍडवर्ब. शब्दयोगी अव्यय, प्रपोजिशन. उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन. अँड केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन. अशा या 4 प्रकारांमध्ये अविकारी शब्द विभागले गेलेले आहेत. मग बदलणारे शब्द, न बदलणारे शब्द ऍक्च्युली आहे काय हे समजून घेऊया. बदलणारे शब्द कसे असतात तर एक उदाहरण देतो तुम्हाला. राज शाळेत गेला. या वाक्यामध्ये राज शाळेत गेला. एक आहे राज, दुसरा शब्द आहे शाळेत आणि तिसरा शब्द आहे गेला. गेला हे क्रियापद आहे. मी राजच्या ठिकाणी दुसरं नाव लिहू शकतो ना. एका मुलीचं नाव लिहेन रसिका. शाळेत हा शब्द मी तसाच ठेवतो, रसिका शाळेत. क्रियापद काय होईल? रसिका शाळेत गेला. चुकीचं वाक्य आहे. मला योग्य वाक्य कसं बदललेलं हवं आहे? रसिका शाळेत बदललेलं क्रियापद असेल गेली. रसिका शाळेत गेली. येस स्टुडंट्स, अशा पद्धतीने वाक्यातील क्रियापदात बदल झाला. कारण मी नाम बदललं, क्रियापदही बदललं. व्यक्तीचं नाव बदलल्यावर क्रियापद बदलतं. हे असे एकमेकांवर अवलंबून असणारे शब्द त्यांना म्हणतो आपण विकारी शब्द. पण काही शब्द वाक्यात कितीही बदल झाला तरी ते शब्द मात्र बदलत नाहीत, म्हणून त्यांना म्हणतात अविकारी शब्द. ते आहेत अव्यय. आता यांच्या उदाहरणांसह आपण यांचा अभ्यास करूया. त्या अगोदर सर्वांना एक विनंती आहे, या 8ही प्रकारांना एकदा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. चला तर करूया आपण सुरुवात एकेका प्रकाराच्या उदाहरणांवरून. विकारी सव्य. यातला पहिला प्रकार नाम. शब्दांची जात. शब्दांचा पहिला प्रकार आहे नाम म्हणजेच नाउन. नाम म्हणजेच काय तर प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला जे नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणतात. असं आहे ना विद्यार्थ्यांनो, इंग्रजीमध्ये तुम्ही ऐकलंही असेल. नाउन मीन्स नेम, प्लेस, थिंग्स, एनिमल. इथेही तेच लिहिलंय. प्रत्यक्षात असलेली वस्तू म्हणजेच रियालिटी में जो चीज है वो.
आणि कल्पनेने जाणलेली मतलब इमेजिनेटिव। रियलिटी में जो हमने देखा है वो और इमेजिन किया है वो, कुछ भी होने दो, कोई ऑब्जेक्ट, कोई इंसान, एनिमल, या तो कोई प्लेस, एनीथिंग, या प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव मिळालंय। इस हर एक चीज का खुद का कोई ना कोई आइडेंटिटी है। वो हर एक वर्ड का जो कोई आइडेंटिटी है ना, यस स्टूडेंट्स, उस आइडेंटिटी बताने वाले वर्ड को बोला जाएगा नाम। परफेक्ट, त्यालाच म्हटलं जातं नाम। उदाहरण पहिलं, गंगा ही पवित्र नदी आहे। गंगा ही पवित्र नदी आहे। इथे एका ठिकाणाचं नाव दिलंय आणि ते ठिकाण म्हणजेच नदी। वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला, बहते हुए पानी के उस बड़े से फ्लो को बोला जाता है रिवर, नदी। वो है ये नदी। अच्छा, उस नदी को भी यहां पर नाम दिया हुआ। वैसे तो नदियां बहुत सी हैं, अनेक नदियां आहेत आपल्या या महाराष्ट्रात, भारतात। या अनेक नद्यांपैकी एका नदीचं वर्णन इथे केलेलं आहे। त्या एका नदीचं नाव आहे गंगा नदी। म्हणून गंगा आणि नदी हे दोन नाम झाले। त्या ठिकाणाचं नाव आहे नदी आणि ती कोणती नदी आहे? गंगा नदी। या एका वाक्यात दोन नाम आपल्याला मिळाले। हा, एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, एका वाक्यात एकच नाम असेल असं नसतं। एकही असू शकतं, दोन नाम असू शकतात, तीन नाम असू शकतात, कितीही नाम असू शकतात। आपल्याला वाक्यातून नाम शोधा किंवा वाक्यातील सव्यय शोधा असाही प्रश्न विचारला जाईल, किंवा अधोरेखित शब्दाची जात ओळखा असाही प्रश्न विचारला जाईल। तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, गंगा ही पवित्र नदी या वाक्यात दोन नाम आपल्याला मिळाली आहेत। एक आहे गंगा आणि दुसरं नाम आहे नदी। उदाहरण दुसरं आपण बघतो, तुषार। तुषार मुलगा आहे। इथे एका मुलाचं वर्णन केलं आणि त्या मुलाचं नावही दिलेलं आहे, तुषार नाम। आणि त्याचसोबत तो व्यक्ती कोण आहे? मुलगा, व्यक्ती, इंसान, मुलगा। तुषार अँड मुलगा हे दोनही या वाक्यात आलेले नाम आहेत। आर यू गेटिंग मी? येस। उदाहरण तिसरं आपण पाहूया, हिमालय उंच पर्वत आहे। हिमालय उंच पर्वत आहे। यामध्ये कोणत्या ठिकाणाबद्दल वर्णन केलंय? पर्वताबद्दल। मग पर्वत म्हणजेच माउंटन, हे एक नाम आपल्याला मिळालं। अच्छा, कोणत्या पर्वताबद्दल इथे वर्णन केलंय? त्या पर्वताचं नाव देखील दिलेलं आहे इथे, स्पेसिफिकली हिमालय पर्वताबद्दल माहिती दिली आहे, म्हणून हिमालय हा शब्द सुद्धा नाम असेल। चला तर वळूया पुढच्या उदाहरणाकडे विद्यार्थ्यांनो, गुलाबाचे फूल सुंदर आहे। या वाक्यात गुलाब आणि फूल हे दोन नाम इथे आलेले आहेत। पण जर मी गुलाबाचे असं उत्तर लिहिलं तर ते उत्तर योग्य असेल का? नाही विद्यार्थी, तुम्हाला जेव्हा गुलाबाचे असा शब्द दिलाय आणि विचारलंय अधोरेखित शब्दाची जात ओळखा, आपण नाम असं लिहू शकतो, गुलाबाचे हे नाम, पण तुम्हाला त्या नामापुढे शब्द लिहावा लागेल आणि तो शब्द लिहायचा आहे गुलाब, मूळ शब्द मांडणे आवश्यक आहे। लक्षात घ्या ही गोष्ट, नाम गुलाब आणि दुसरं नाम आहे फूल। तर अशा प्रकारे आपण या चार उदाहरणांमधून नाम कसं ओळखावं हे इथे पाहिलं। अशा या नामानंतर येणारा प्रकार तो म्हणजेच सर्वनाम, प्रोनाउन। आता सर्वनाम प्रोनाउन म्हणजेच काय? चला तर एका उदाहरणासोबत आपण समजून घेऊया। हे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर, सचिन चांगला खेळाडू आहे। सचिन दिसायला सुंदर आहे। सचिनकडे भरपूर पैसा आहे।
ही 3 वाक्य दिली आहेत आणि अशीच सचिन बद्दल आणखीही वाक्य दिलेली असतील, पण प्रत्येक ठिकाणी सचिन 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 हेच लिहिलेलं असेल. तर वाचणाऱ्याला सारखा सारखा एकाच शब्दाचा उच्चार केल्यामुळे कंटाळा येऊ शकतो, रटाळ होऊ शकतं हे वाचन. पण येस, प्रत्येक ठिकाणी सचिन सचिन आल्यामुळे हे वाचन आणि लिखाणही चुकीचं ठरेल. पण याच वाक्यात पहिल्या वाक्यातील सचिन हा शब्द इथे आवश्यक आहे, कारण ही माहिती चांगला खेळाडू, दिसायला सुंदर, भरपूर पैसा कोणाबद्दलही आपल्याला कळणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्या वाक्यात सचिन तसंच ठेवले. पण दुसऱ्या वाक्यात सचिन या शब्दाच्या ठिकाणी मी दुसरा शब्द वापरू शकतो. येस स्टुडंट्स, तो हा शब्द वापरू शकतो. तो दिसायला सुंदर आहे. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या वाक्यातही हा सचिन शब्द बदलू शकतो. येस स्टुडंट्स, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. परफेक्ट. अशा पद्धतीने आपण सचिन या शब्दाऐवजी तो व त्याचा हा शब्द वापरू शकतो आणि वाक्य तयार होईल. सचिन चांगला खेळाडू आहे, तो दिसायला सुंदर आहे आणि त्याच्याकडे भरपूर पैसा आहे. तर सचिन या नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला आपण मराठीत म्हणतो सर्वनाम. चला, तर आपण असेच सर्वनाम वेगवेगळे वाक्यातून पाहून घेऊया आणि वेगवेगळ्या उदाहरणातून पाहून घेऊया. सर्वात अगोदर सर्वनामाची व्याख्या समजून घेऊया. वाक्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बघा, त्यांनी सांगितलंय वाक्यात पुन्हा पुन्हा येणाऱ्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण पहिलं, राजू चांगला मुलगा आहे, पण तो मला आवडत नाही. या वाक्यात 2 सर्वनाम आलेले आहेत. राजू बद्दल वापरलेलं सर्वनाम तो आणि माझं नाव इथे लिहिलेलं नाहीये, पण एक सर्वनाम माझ्या नावाऐवजी वापरलंय, ते म्हणजेच मला. मग तो आणि मला हे दोनही येथे सर्वनाम ठरतील. आपण दुसरं वाक्य बघूया. आपण सिनेमाला जाऊ. आणि या वाक्यात आपण, येस, आपण हेच सर्वनाम असेल. वाक्य तिसरं पाहूया आपण. मी काय करू. मी, येस, या वाक्यात माझ्या नावाऐवजी वापरलेला शब्द मी आहे, म्हणून मी हे सर्वनाम ठरेल. तुम्ही उद्या गावाला जाणार. इथे एक समूह दर्शवणारा सर्वनाम आहे. तुमच्या समूहाबद्दल इथे काहीतरी सांगितलंय, म्हणून इथे तुम्ही हा सर्वनाम ठरेल. शेवटचं वाक्य, कोण आले होते त्याला स्वतःला कळले नाही. यामध्ये नामाऐवजी वापरलेले 3 शब्द आहेत विद्यार्थी. पहिला शब्द कोण. जो कोणी आला होता त्याचं नाव इथे अपेक्षित होतं, पण ते नाहीये, म्हणून नामाऐवजी वापरलेला शब्द कोण. त्याला, जो कोणी आला होता त्याला, त्याला त्या व्यक्तीच्या नावाची अपेक्षा होती, इथे त्या ठिकाणी वापरलेला शब्द त्याला, सर्वनाम. स्वतःला, उसको खुद को, त्याला स्वतःला कळले नाही. स्वतःला हा शब्द देखील एक सर्वनाम आहे, कारण त्या व्यक्तीचं नाव तिथे अपेक्षित होतं, म्हणून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. हे आपल्याला इथे लक्षात आलं. पण या उदाहरणावरून एक कळलंय की एका वाक्यात एकच नाही तर एकपेक्षा अनेक सर्वनाम असू शकतात. या सर्वनामाचे विविध आणखी प्रकार आहेत. तो, तोच्या ठिकाणी ती हे सर्वनाम येऊ शकतं. जर राजूच्या ठिकाणी एका मुलीचं नाव असतं, रसिका चांगली मुलगी आहे, पण ती मला आवडत नाही. रसिकाच्या ठिकाणी ती हा सर्वनाम येणार, कारण स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून ती सर्वनाम, पुल्लिंगी शब्द आहे म्हणून तो सर्वनाम, आणि जर नपुंसकलिंगी शब्द असेल तर ते, आदरणीय व्यक्तीसाठी असेल तर ते हा सर्वनाम वापरला जातो. चला,
तर आपण विविध सर्वनाम आपण पाहिले. पाहूया आपण पुढचा प्रकार, विशेषण. विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. आणि विशेषण हा शब्द नेहमी वाक्यात नाम आणि सर्वनाम याबद्दल विशेष माहिती देत असतो. म्हणून याची व्याख्या देखील तशीच आहे. नाम आणि सर्वनाम याविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. इट इज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स स्पेशल डिस्क्रिप्टिव वर्ड अबाउट नाउन एंड प्रोनाउन. सो नाम और सर्वनाम के बारे में एक्स्ट्रा इंफॉर्मेशन देने वाला जो कोई वर्ड होता है उसको बोला जाता है विशेषण, एडजेक्टिव. उदाहरण, अक्षय हा हुशार मुलगा आहे. यस स्टुडंट्स, अक्षय हा हुशार मुलगा आहे. इन दिस स्टेटमेंट अक्षय आणि मुलगा हे तर नाम आहे जे आपण अगोदरच शिकलो. मग अक्षय आणि मुलगा याबद्दल स्पेशल माहिती दिलेली आहे, विशेष माहिती दिली आहे. कोणत्या शब्दातून? अक्षय मुलगा कसा आहे? हुशार आहे. म्हणून हुशार हा शब्द या वाक्यात विशेषण ठरेल. वाक्य दुसरं, हिमालय उंच पर्वत आहे. येस स्टुडंट्स, या वाक्यात हिमालय आणि पर्वत हे नाम आहे आणि हिमालय आणि पर्वत या नामाबद्दल दिलेली विशेष खास माहिती ती म्हणजेच उंच. म्हणून या वाक्यात उंच हे विशेषण ठरेल. राजू गरीब मुलगा आहे. राजू गरीब मुलगा आहे. यामध्ये गरीब हे राजू आणि मुलगा याबद्दल दिलेली स्पेशल माहिती आहे. म्हणून गरीब हा शब्द हे विशेषण ठरेल. उदाहरण चौथं आपण पाहूया. कावळा काळा आहे. इथे नाम आहे कावळा. या नामाविषयी विशेष माहिती दिली आहे की त्याचा रंग कसा आहे? काळा. काळा हा शब्द या वाक्यातील विशेषण ठरेल. हिरवी राने मला फार आवडतात. या वाक्यात हिरवी राने यातील नाम कोणतं? तर नाम आहे राने म्हणजे जंगल, फॉरेस्ट. फॉरेस्ट कैसे है? तो ग्रीनरी से भरे हुए. ही राने कशी आहेत? हिरवळीने भरलेली आहेत. म्हणून राने या शब्दासाठी, या नामासाठी वापरलेलं विशेषण, विशेष माहिती देणारा शब्द कोणता आहे? हिरवी. म्हणून या वाक्यातील विशेषण असेल हिरवी. अशा प्रकारे विशेषण कसं शोधावं हे आपण समजून घेतलं. नामाविषयी विशेष माहिती देणारा किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती देणारा कोणताही शब्द वाक्यात आला तर आपण त्याला विशेषण म्हणू शकतो. आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत. अविकारी शब्दातील शेवटचा प्रकार, तो म्हणजेच क्रियापद, वर्ब. क्रियापद म्हणजेच काय? तर याची व्याख्या आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियादर्शक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. येस, क्रियादर्शक शब्द, इट इज क्रियापद. क्रिया मीन्स ऍक्शन आणि पद मीन्स वर्ड. ऍक्शन वर्ड, ऍक्शन प्रेझेंट करने वाला वर्ड. येस, इट इज क्रियापद, वर्ब. उदाहरणातून आणखी स्पष्ट होईल. पहिलं उदाहरण, राम रावणाला मारतो. राम रावणाला मारतो. इथे रामाने काही क्रिया केली आहे रावणावर, पण कोणती क्रिया केली आहे? क्रियादर्शक शब्द आहे मारतो, मारण्याची क्रिया केली आहे. म्हणून क्रियादर्शक शब्द असल्यामुळे मारतो याला आपण क्रियापद म्हणू शकतो. दुसरं उदाहरण, पक्षी दाणे टिपतो. दाणे टिपणे. येस, एक पक्षी दाणे टिपतो. पक्षाची इथे कोणती तरी क्रिया चालू आहे आणि ती क्रिया आहे दाणे टिपण्याची. लता शाळेत जात आहे. या वाक्यात लता शाळेत जात आहे
इथे क्रियापद कोणतं असेल तर जात आहे, हे आहे इथे क्रियापद. कळलं का? पण तुम्ही म्हणाल सर जात आहे हे जे क्रियापद आहे हे कसं ओळखायचं? सांगतो. कोणतीही क्रिया घडत आहे असं आपल्याला दिलं असेल ना तर मग दोन शब्द येणार क्रियापदात. जात आहे, ही क्रिया घडत आहे. दिस एक्शन इज इनकम्प्लीट, इट इज इन कंटिन्यूअस टेंस. एंड कंटिन्यूअस टेंस जब होता है, एक्शन जब कंटिन्यू होता ही है, चल रहा है, तब वहां पर दो वर्ड जाता है. जात आहे. पहिलं उदाहरण बघूया. राम रावणाला मारत आहे असं जर वाक्य असतं तर आपण क्रियापद कोणतं धरलं असतं? येस, कन्सिडर केलं असतं मारत आहे. पक्षी दाणे टिपत आहे. व्हॉट विल बी द क्रियापद इन दिस? येस स्टुडंट्स, टिपत आहे. त्याचप्रमाणे तिसरं वाक्य आहे लता शाळेत जात आहे. इथे क्रियापद आहे जात आहे. फक्त मी जात लिहिलं तरी उत्तर चुकीचं ठरेल आणि फक्त मी आहे हे क्रियापद लिहिलं तरी उत्तर चुकीचं ठरेल, हे लक्षात. पण जर वाक्य मी बदललं आणि लिहिलं लता शाळेत जाते तर वाक्यातील क्रियापद असेल जाते, एकच शब्द. लक्षात. चला तर येऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. मी आंबा खातो. राईट स्टुडंट्स, यामध्ये तुम्हाला क्रियापद मिळेल खातो. पण इथे मी वाक्य जर बदललं, मी आंबा खात आहे, तर क्रियापद येस खात आहे हे क्रियापद असेल. बघूया आपण शेवटचं उदाहरण. या प्रकारातील वरंदा घाट सुंदर दिसतो. दिसण्याची क्रियाच आहे. दिसतोय ना आपल्याला, आपण बघतोय. मग दिसणे, असणे, बसणे, उठणे, नसणे, ह्या सगळ्या गोष्टी क्रियापदातच येतात. वरंदा घाट सुंदर दिसतो या वाक्यातील क्रियापद आहे दिसतो. दिसण्याची क्रिया होत आहे म्हणून दिसतो. अशा या वेगवेगळ्या वाक्यांमध्ये तुम्हाला क्रियापद शोधता आलं पाहिजे. क्रियापद नेहमी इतर ग्रामर, इतर व्याकरण प्रकारांमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करत असते, आवश्यक भूमिका बजावत असते. म्हणून क्रियापद समजून घेणं खूप आवश्यक आहे. चला तर आपण इथेपर्यंत बघितले विकारी शब्द आणि त्याचे प्रकार. आता आपण सुरू करतोय अविकारी शब्द म्हणजेच अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ऍडवर्ब. आता या ऍडवर्बची व्याख्या काय आहे तर ती समजून घेऊया. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी, न बदलणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. अविकारी शब्द का? मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे येस, वाक्यातील कोणताही शब्द बदला पण हा शब्द कधीही बदलत नाही, म्हणून हा शब्द अविकारी आहे. अशा या अविकारी शब्दाला अव्यय म्हणतात आणि हा अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो, म्हणून याला म्हणतात क्रिया विशेषण अव्यय. उदाहरण, गिरिजा भरभर चालते. गिरिजा भरभर चालते. आता याच्यामध्ये चालण्याची क्रिया झालेली आहे. ही क्रिया कशी घडली ती विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता तर भरभर. भरभर. असंच दुसरं उदाहरण आपण पाहूया. देवाची पूजा दररोज करावी. येस, क्रियापद आहे करावी. पूजा करावी, करावी हे क्रियापद आहे. मला सांगा ही पूजा कधी करावी? दररोज. पूजा करावी याबद्दल काय विशेष माहिती दिली आहे? दररोज करावी, एव्हरी डे पूजा करावी. म्हणून या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असेल दररोज. उदाहरण तिसरं आपण पाहूया. मी उद्या फिरायला जाईन.
फिरायला जायचंय, जाणे, क्रिया चालली आहे जाण्याची. पण कधी कधी फिरायला जाईन? येस स्टुडंट्स, उद्या. म्हणून या वाक्यात उद्या हे क्रियाविशेषण अव्यय आहे, कारण जाण्याबद्दल विशेष माहिती दिली आहे. कधी जाणार? उद्या जाणार. त्याच प्रकारे चौथं उदाहरण आपण पाहतोय. आई काल काल आई माझ्यावर खूप रागावली. काल आई माझ्यावर खूप रागावली. यामध्ये क्रियापद आहे रागावणे. किती रागावली? किती? खूप. येस. मग रागावण्याची क्रिया किती झालेली आहे? खूप. मग खूप विशेष माहिती देणारा शब्द म्हणून खूप आहे क्रियाविशेषण. त्याचप्रमाणे मला सांगा, कधी रागावली? कधी? आज? नाही नाही, काल. काल रागावली होती. रागावण्याबद्दल आणखी एक विशेषण आलंय, ते म्हणजेच काल. म्हणून या वाक्यात दोन क्रियाविशेषण अव्यय आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे या उदाहरणातून एक तर लक्षात आलं की वाक्यात एकच नाही तर दोन क्रियाविशेषण अव्यय किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतात. तो दोनदा नापास झाला. क्रिया आहे, झाला, नापास झाला. किती वेळा? कितीदा नापास झाला? स्पेशल इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? दोनदा नापास झाला. नापास होण्याची क्रिया किती वेळा घडली आहे? दोनदा. मग इथे क्रियाविशेषण अव्यय येईल दोनदा. असेच क्रियाविशेषण अव्यय शोधण्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. एक इजी तरीका मैं बता रहा हूं एडवर्ब जोड़ने के लिए. स्टेटमेंट में आया हुआ वर्ब, वाक्यात आलेलं क्रियापद, याला 3 प्रश्न विचारा. 3 क्वेश्चंस पूछने. तीनों में से किसी भी एक सवाल का जवाब आपको मिल गया तो वो जवाब होगा आपका क्रिया विशेषण अव्यय. बट ये तीनों सवाल पूछने हैं क्रियापद को, वर्ब को. यस. पहला सवाल, हाउ, कैसे, कसा. पहिल्या वाक्यामध्ये मी विचारलं कशी चालते, हाउ शी वॉक्स, आंसर मिल गया बराबर. सेकंड स्टेटमेंट में कब, व्हेन, कधी, केव्हा. यस. इससे आंसर मिल रहा है दररोज, उद्या, काल. क्वेश्चन पूछो, कब करना चाहिए पूछा, दररोज. कधी कधी जाईन फिरायला, उद्या. when mom mother gets angry on me, केव्हा ती माझ्यावर रागावली होती, काल, yesterday. ये 3 अलग अलग एग्जांपल्स है. एक तो क्वेश्चन पूछना है हाउ, दूसरा क्वेश्चन पूछना है व्हेन, एंड तीसरा क्वेश्चन पूछना है हाउ मच, किती. किती रागावली होती, खूप रागावली होती. कितीदा नापास झाला, दोनदा नापास झाला. आहे की नाही क्रियाविशेषण अव्यय शोधण्याचा सोपा उपाय? तर लक्षात ठेवा, क्रियापदाला नेहमी 3 प्रश्न विचारावे. किती, कधी, केव्हा, नाहीतर कसा. चला आपण वळूया पुढच्या अव्ययाकडे. हा अव्यय आहे शब्दयोगी अव्यय, प्रपोजिशन. शब्दयोगी अव्यय म्हणजेच काय, तर याची व्याख्या समजून घेऊया. नाम किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. येस स्टुडंट्स, शब्दयोगी अव्यय. पण शब्दयोगी अव्यय म्हणजेच नाम आणि सर्वनाम यांना जोडलेला शब्द असतो आणि यांची दिशा दाखवणारा शब्द असतो. म्हणून इंग्लिश मध्ये म्हणतात ना त्याला प्रेपोजिशन, पोझिशन दाखवणारा शब्द, म्हणून शब्दयोगी अव्यय असं म्हटलंय त्याला. चला बघूया आपण उदाहरणावर. उदाहरण पहिलं, आजी दवाखान्यासमोर उभी आहे. या वाक्यात आजी कुठे उभी आहे तर आपल्याला कळतं दवाखान्यासमोर. पण पोझिशन दाखवणारा शब्द कोणता आहे? समोर, इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ, समोर. म्हणून शब्दयोगी अव्यय ठरेल समोर.
जर मी उत्तर लिहिलं दवाखान्यासमोर हा शब्द योगी अव्यय आहे तर उत्तर चुकीचं ठरेल, कारण दवाखाना हा नामाचा प्रकार येतो. आपल्या लक्षात दवाखाना नाम आहे आणि समोर हे त्याला जोडलेलं अव्यय आहे, म्हणून अव्यय विचारले असल्यास समोर हाच शब्द लिहावा लागेल. दुसरं उदाहरण पाहूया. मुले झाडावर चढली होती. येस स्टुडंट्स, या वाक्यात पोझिशन दाखवणारा म्हणजेच नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेला शब्द कोणता दिसतोय? वर. येस, या वाक्यातील नाम आहे मुले आणि झाड, तर झाड या नामाला जोडलेला शब्द आहे वर, त्याची दिशा दाखवणारा शब्द. मुले कुठे चढली आहेत? झाडावर. त्याच्या जवळ गोष्टीचे पुस्तक आहे. तिसरं उदाहरण, त्याच्या जवळ. इथे सर्वनामाला जोडून आलेला आहे शब्दयोगी अव्यय त्याच्या जवळ. येस. चौथं उदाहरण पाहूया आपण. झाडाखाली आंबे पडलेत. झाडाखाली, अंडर दी ट्री. पोझिशन कोणती आहे? झाडाच्या खाली, म्हणून खाली हा शब्द येईल शब्दयोगी अव्यय मध्ये. चला तर आपण आणखी एक उदाहरण पाहूया. घरा मागे विहीर आहे. घराच्या मागच्या दिशेला, दिशा दाखवणारा शब्द, पोझिशन बताने वाला वर्ड मागे, घराच्या मागे, म्हणून मागे हा शब्द शब्दयोगी अव्यय ठरेल. चला, शब्दयोगी अव्ययाचे असे काही प्रकार आपण पाहिले. या व्यतिरिक्त अनेक शब्दयोगी अव्यय आहेत. समोर, बाजूला, लगत, शेजारी, वर, खाली, जवळ, असे वेगवेगळे शब्द शब्दयोगी अव्ययामध्ये वापरले जातात. आपण पुढचा अव्यय अविकारी शब्दांचा प्रकार पाहतोय तो म्हणजेच उभयान्वयी अव्यय, म्हणजेच कंजंक्शन वर्ड. मग उभयान्वयी अव्यय कंजंक्शन वर्ड म्हणजेच काय? तर व्याख्या अशी आहे की दोन शब्द किंवा दोन छोटी वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. दोन शब्द किंवा दोन छोटी वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात, हे लक्षात. इट इज कंजंक्शन वर्ड. उदाहरणासहित आपण अभ्यास करूया. पहिलं उदाहरण, ढग गरजले पण पाऊस पडला नाही. ढग गरजले पण पाऊस पडला नाही. इथे दोन वाक्यांना जोडलंय एका लहान शब्दाने. त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतो आणि तो शब्द आहे पण. कारण इथे ढग गरजण्याची एक वेगळी क्रिया चालली आणि पाऊस पडला नाही हे वेगळं एक वाक्य आहे, पण या दोघांना जोडणारा शब्द आहे पण, म्हणून पण हा उभयान्वयी अव्यय आहे. कारण दोन छोटी वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. त्याचप्रमाणे दुसरं आपण उदाहरण पाहूया. राम आणि श्याम चांगले मित्र आहे. या वाक्यातील आणि, येस, आणि हे आहे उभयान्वयी अव्यय, कारण इथे दोन शब्द जोडले गेलेत, राम, श्याम. या दोनही शब्दांना जोडणारा उभयान्वयी अव्यय आणि. मग तुम्ही राम आणि श्याम, रसिका किंवा शर्मिला कोणतेही नाव लिहिलं तरी आणि हा शब्द काही बदलणारा नाही, म्हणून तर तो अव्यय आहे, अविकारी शब्द. मी व राज दोघे पुण्याला जाणार आहोत. येस स्टुडंट्स, इथे व हा शब्दयोगी अव्यय, सॉरी, हा उभयान्वयी अव्यय आहे, कारण व हा शब्द मी आणि राज या दोन शब्दांना जोडतोय. त्याच प्रकारे चौथं उदाहरण आपण पाहतोय. वही दे अथवा पुस्तक दे. नोटबुक दो या तो टेक्स्ट बुक दो. वही म्हणजेच नोटबुक, पुस्तक मतलब टेक्स्ट बुक. वो मांगने की कोशिश हो रही है, बट इसमें दो में से एक चाहिए. सो वही दे ये एक अलग स्टेटमेंट है, पुस्तक दे एक वेगळं वाक्य आहे आणि या दोन्ही वाक्यांना जोडणारा एकच शब्द तो म्हणजेच अथवा. अथवा किंवा वा, इसका मतलब हो जाता है ओ आर.
और. चलो, कमिंग टू लास्ट स्टेटमेंट ऑफ दिस टाइप. मी घरी आलो तेव्हा तो माझ्यासोबत होता. 2 वाक्य. मी घरी आलो, तो माझ्यासोबत होता. या दोनही वाक्यांना जोडलंय एका उभयान्वयी अव्ययाने, आणि तो उभयान्वयी अव्यय कोणता आहे तर तेव्हा. अशाच प्रकारे 2 वाक्यांना आणि 2 शब्दांना जोडणारे उभयान्वयी अव्यय वेगवेगळे आहेत. किंवा, किंतु, आणि, परंतु, जर, तर, जेव्हा, तेव्हा, आणि, वा, अथवा हे सुद्धा शब्द इथे वापरले जातात. पण, व, परंतु, आणि, वा हे सगळे अशा पद्धतीने उभयान्वयी अव्यय या ग्रुपमध्येच येतात. लक्षात ठेवा. तर आपण अव्ययाचा शेवटचा प्रकार पाहतोय. तो पुढचा प्रकार म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय, इंटरजेक्शन वर्ड. आता इंटरजेक्शन वर्ड म्हणजेच काय, केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय, तर वाक्यात उत्स्फूर्त भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. सेंटेंस में स्पॉन्टेनियस रिएक्शन प्रेजेंट करने वाले वर्ड को केवल प्रयोगी अव्यय बोलते हैं. यस, मनातील भावना उत्स्फूर्तपणे बाहेर व्यक्त करणाऱ्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदाहरण पहिलं, अरे रे, किती पाऊस आहे. अफसोस जताने वाला स्टेटमेंट है. डिसअपॉइंट करने वाली बात हो गई, म्हणून इथे अरे रे असा हा केवल प्रयोगी अव्यय वापरला. मनाविरुद्ध काहीतरी घडल्यामुळे अरे रे, चुकीचं घडलं, हे इथे लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे दुसरं उदाहरण पाहूया आपण. अबब, किती उंच आहे ही इमारत. अनबिलीवेबल समथिंग. जब ये सामने आता है तब हम बोलते हैं अबब, अरे बाप रे, सरप्राइजिंगली. ये होता है अबब. तीसरं वाक्य, बाप रे, केवढा मोठा साप हा. बाप रे, ये कुछ डरावना होता ना, तब हम यूज करते हैं. भीतीदायक, भयंकर असं काहीतरी आपल्या समोर घडत असेल तेव्हा आपण बाप रे हा शब्द वापर. छे, मला नाही आवडत ते. छे मतलब नेग्लिजिबल समथिंग, अवॉइड करने जैसा, नेग्लेक्ट करने जैसा कुछ, लेस इम्पॉर्टंट समथिंग, त्याच्यासाठी वापरला गेलेला शब्द छे. मला नाही आवडत. नकारात्मक भावना दर्शवणारा शब्द छे. वाह वाह, खूप सुंदर चित्र आहे. वाह वाह, अप्रिशिएट करने वाला ये वर्ड. शाबाश, वाह, अरे वाह, ऐसे भी वर्ड यहां पर यूज कर सकते हैं. बट हर एक वर्ड के पीछे, प्रत्येक केवल प्रयोगी अव्ययाच्या मागे एक वेगळी भावना है. ये लक्षात घेणं आवश्यक है. बिकॉज एग्जाम में फिल इन द ब्लैंक के लिए भी ये पूछा जाता है. वर्ड ब्लैंक रहेगा, आपको उस जगह पे प्रॉपर वर्ड ऐड करना है. लुकिंग एट दिस सेंटेंस, आपको वर्ड प्रॉपरली ऐड करना पडेल. वाक्याचं वाचन करून त्यामागील भावना समजून तुम्हाला हा शब्द तिथे लिहावा लागेल. हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आपण अविकारी शब्दाचे हे 4 प्रकार पाहून घेतले. एकूण 8ही शब्दांच्या जाती आपण अभ्यासल्या आहेत. त्याबद्दल आपण एकदा स्वाध्यायात सराव करून घेऊया. आपल्या समोर 5 वाक्य आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे. अधोरेखित शब्द कोणते, तर हे आहेत अधोरेखित शब्द, हायलाइटेड वर्ड्स. हायलाइट केलेल्या शब्दांच्या जाती ओळखा, असा हा प्रश्न आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक एक शब्द लिहावा लागेल आणि त्याची जात कोणती आहे ती ओळखावी लागेल. पहिला शब्द आहे मध्ये. मध्ये या शब्दासाठी कोणती जात येईल, तर उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. दुसरा शब्द आहे कावेरी. हा कोणता प्रकार आहे, तर हा प्रकार आहे नाम. तिसरा शब्द आहे शूर. हा कोणता प्रकार आहे, विशेषण. चौथा शब्द आहे तो. हा कोणता शब्दाचा प्रकार आहे, तर आहे सर्वनाम. पुढचा शब्द आहे उद्या, आणि हा शब्द प्रकार आहे
क्रियाविशेषण अव्यय. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जाते. प्रश्न विचारण्याची दुसरी पद्धत अशीही असू शकते. सूचनेनुसार खालील कृती सोडवा. संजीवनी खूप समजूतदार आहे. या वाक्यातील क्रियापद ओळखा. मग आपल्याला यावेळेस क्रियापद ओळखायचं म्हणून मी अगोदर लिहिणार क्रियापद. मग या वाक्यात कोणतं क्रियापद आहे ते शोधून मी उत्तराखाते तिकडे लिहिणार आहे. हे आहे क्रियापद या वाक्यात. त्याचप्रमाणे दुसरं वाक्य बघूया आपण. रस्त्याच्या बाजूला माझे घर आहे. सर्वनाम ओळखा. इथे मी सर्वनाम लिहिणार आणि कोणतं सर्वनाम आहे तर ओळखून लिहिणार मी माझे. तिसरा प्रश्न. आमचा कुत्रा खूपच सुंदर आहे. या वाक्यातील नाम ओळखायचे. नाम या वाक्यातील नाम असेल कुत्रा. येस स्टुडंट्स, हे आहे नाम, प्राण्याचं नाव. चौथं वाक्य. डोक्यावर टांगती तलवार आहे. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा. येस स्टुडंट्स, शब्दयोगी अव्यय प्रपोजिशन. इथे प्रपोजिशन येणार वर, डोक्यावर. येस. चौथं वाक्य आपण पाहतोय. अबब, किती उंच आहे ही इमारत. यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. आणि केवल प्रयोगी अव्यय असेल अबब. अव्यय लिहित असताना, केवल प्रयोगी अव्यय लिहित असताना तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह त्यासोबत द्यावंच लागेल. एक्सक्लेमेशन मार्क इज कंपल्सरी फॉर इंटरजेक्शन वर्ड. चला, तर यासोबत आज आपण शब्दांच्या जाती हा विषय पूर्णपणे शिकून घेतला. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पुस्तकातून वाचन करत असताना, मराठी धडे वाचत असताना आपण शब्दांच्या जाती ओळखून समजून अभ्यास करू शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.